तुमची पण एस-आय-पीची जर्नी बोरिंग असू शकते. कसं? ते सांगतो. वेगवेगळे रील्स बघून, करोडचे आकडे ऐकून ना, एस-आय-पीला सुरुवात केली जाते. ही असते पहिली फेज एक्साइटमेंटची. आणि मग एस-आय-पीला सुरुवात आहे, मार्केट मस्त धावतंय आणि माझी व्हॅल्युएशन्स वाढते. आणि मग दुसरी स्टेज येते कॉन्फिडन्सची. कॉन्फिडन्सला लोकं विचार करायला लागतात. अजून अमाउंट वाढवूया, अजून लमसममध्ये इन्व्हेस्ट करूया आणि हीच सेकंड स्टेज असते कॉन्फिडन्सची. आणि अचानक काहीतरी अनसर्टन घडतंय, जसं की सध्याचं वॉर आणि मग मार्केट रोज पडायला लागतं. आणि मग तिसरी स्टेज येते फिअरची. आता मार्केट पडतंय, माझी व्हॅल्युएशन्स कमी-कमी होतायत आणि मग मार्केट तर रोज पडतंय, कन्सिस्टंटली पडतंय आणि मग चौथी स्टेज येते पॅनिकची. आणि इथे विचार केला जातो, आता तर पोर्टफोलिओ पूर्ण रेड झालाय. आता काय करायचं? रोज मार्केट पडतंय. आता माझा पोर्टफोलिओ पूर्ण निगेटिव्ह दिसतोय आणि मग येतो पॅनिक मोड. याच पॅनिक मोड नंतर रोज-रोज तेच विचार करून हा आजूबाजूचा नॉईज ऐकून परत घेतली जाते 5वी स्टेप. ती असते एक्झिटची. आपल्या एस-आय-पी स्टॉप केल्या जातात आणि घेतली जाते एक्झिट. आणि होतं काय? अचानक मार्केट पुन्हा रिबाउंड होतं आणि मग पुढची स्टेज येते रिग्रेटची. अरे, माझी एस-आय-पी कंटिन्यू ठेवायला हवी होती. मग मला कमी पैशांमध्ये जास्त युनिट्स मिळाले असते. आणि नंतर पुन्हा एस-आय-पीला सुरुवात केली जाते. याला म्हटलं जातं रिएंट्री. ही असते 6वी स्टेज रिएंट्रीची. आता होतं काय? एस-आय-पीला तर पुन्हा सुरुवात झाली, पण हाय व्हॅल्युएशन्सला. आपल्याही जीवनात या स्टेजेस येतायत का? तर थांबा. एस-आय-पी कशासाठी केली आहे? लाँग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी आणि लाँग टर्म वेल्थच्या जर्नीमध्ये ह्या फेजेस सतत येणार आहेत. आपण या फेजेसला मार्केटच्या नॉईजला घाबरायचं नाहीये. उलट मार्केट खाली आहे, आपली इन्व्हेस्टमेंट जास्त वाढवायची आहे. तरच आपली वेल्थ क्रिएशन होऊ शकते. आपल्याला या बाबतीत अधिक जाणून घ्यायचंय? आपण मला नक्की संपर्क करा आणि इन्व्हेस्टमेंटचे 3 पी नेहमी लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म पेशन्स, लाँग टर्म प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करताय. प्रशांत. थँक